नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ दाखला देण्यात धन्यता न मानता समाजातील इतर प्रश्नांची सोडवणूक करून संघटना बळकट करावी असं प्रतिपादन मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांनी आज सांगली येथे व्यक्त केले। सांगलीत मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते। सध्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या बांधवांशी एकोप्याने राहावे, आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी असं सांगत अन्सारी यांनी येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ताकदीनं लढवण्याची तयारी करावी असंही ते म्हणाले। यावेळी अमीन शेख, शाहीन शेख तसेच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी मार्गदर्शन, शिक्षण, सरकारी कार्यालय, वैद्यकीय समस्या यासह समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा आणि यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या। नोटरी म्हणून नियुक्त झालेल्या ॲडव्होकेट समीर शेख, वसंतदादा साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महात, तायक्वांदो खेळाडू अक्सा मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला। संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी सांगली शहरात लवकरच जिल्हा कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची वाटचाल गतीने सुरू असल्याचं सांगितलं आणि या चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याशी संबंधित आहे। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही समस्येचा अभ्यास करावा, त्यामुळे सरकारी कार्यालयातील दररोज भेडसावणारे प्रश्न सोडवताना अडचणी येणार नाहीत। तर 3 महिन्यांनी मार्गदर्शन शिबिर घ्या, आपण विना मोबदला मार्गदर्शन करू असं मत व्यक्त केलं। मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी ओबीसींचे दाखले मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील, शिवाय कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असं यावेळी बोलताना सांगितलं। प्रारंभी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक नासिर शरीक मसलत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युसुफ जमादार, ऐनुद्दीन मुजावर, सुहेल बलबंड यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि मनपा शहर पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। ऑर्गनायझेशनचे सर्वच हृदयाकडून हृदयाकडेचं नातं असणारे सर्वच मान्यवर, सगळ्यांचं नाव न घेता हृदयाकडून नाव घेतलं असं ज्यांनी त्यांनी समजावं आणि जास्त वेळ न घालवता अभी की स्थिती, गति और प्रगति क्या करनी है अपने को। म्हणजे मी म्हणजे काय फार मोठा तत्वज्ञानी आहे, जरा रंगवून सांगितलं। आमच्या फकीर माणूस आहे आणि गेले अनेक वर्ष 100-150 महिलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, शेकडो महिलांचं लग्न केलेलं आहे। 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून अन्सारी साहेब तर आधार, बेघर, यतीम, बेवा, बेसहारा, पण नाव शाहीन शेख आहे। पाटील कुलीत असल्यामुळे पोटात दुखण्याची शक्यता जास्त असते आणि इथल्या व्यवस्थेनं मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यासाठी अनेक वर्षापासूनच त्यांचं साहित्याच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाविषयी एक जबरदस्त गैरसमज तयार करून ठेवलेला आहे। त्याला काही प्रमाणात सुद्धा आपण कारणीभूत नाहीये, आपण बिलकुल कारणीभूत नाही। एक फार मोठे षड्यंत्र आहे ते। मुद्दा काय आहे, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा मी कार्यकर्ता आहे म्हणजे नेमकं काय आहे। कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून पठाण साहेब काय काय माहीत असलं पाहिजे। मी नगरसेवक आहे, तुम्ही नगरसेवक आहे किंवा अन्सारी साहेब पंतप्रधान आहेत, पण त्यांना त्या पदाविषयी कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून काय काय माहीत असलं पाहिजे। मी आल्या तेव्हापासून बऱ्याच जणांचे काही मुद्दे ऐकले की मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचं एम काय, ध्येय काय, उद्दिष्ट काय। दाखला मिळवून देणे एवढंच उद्देश आहे। आला ये लेके जाओ, हमारा नाम बोलो, हमारा काम हुआ। मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे। वयाच्या 18व्या-19व्या वर्षी 12वीला असतापासून आज सांगली शहर में ये कॉन्फ्रेंस खासकर मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन की जानिब से यहाँ पर ली गई थी, जिसमें मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन के अलग अलग तालुके से आए हुए सभी अध्यक्ष और कार्यकर्ताओं का ये छोटा सा मेड़ावा था, जिसमें उनके कार्य का आढावा लिया गया। आइंदा क्या काम करने हैं, समाज में क्या क्या
उन्नति के लिए काम करने हैं, गवर्नमेंट की क्या क्या स्कीम पर हमको काम करना है, इस पर उनको मार्गदर्शन किया गया। समय कम रहने की वजह से एक बात हमारे समझ में है कि इससे बड़ा मेड़ावा आइंदा हम लेंगे, जिसमें प्रशिक्षण शिविर होगी, अलग अलग कार्य को किस तरह किया जा सकता है, कानून की क्या कहता है, स्कीमें क्या कहती है। इसके लिए ये आज बहुत महत्व की बैठक हुई है और मुझे उम्मीद है कि इस बैठक का असर सारे डिस्ट्रिक्ट, सांगली डिस्ट्रिक्ट में होगा और हमारे फिरोज पठान साहब के नेतृत्व में एक बड़ा काम सांगली डिस्ट्रिक्ट में होने जा रहा है। इसके लिए मैं यहाँ पर आए हुए सभी लोगों को शुक्रिया अदा करता हूँ, मुबारकबाद देता हूं। आने वाले इलेक्शन में क्या आपकी भूमिका रहेगी? आने वाले इलेक्शन में हमारी मजबूत ताकत के साथ हम आवाज उठाएंगे कि ओबीसी को, मुस्लिम ओबीसी को खासकर बराबर रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए उसकी संख्या के मुताबिक। जहां जहां से मुस्लिम चुनकर आ सकते हैं, ऐसे वार्ड्स की हमने मालूमात निकाली है, ऐसे कॉन्स्टिट्यूशन की हमने मालूमात निकाली है, उसमें हम पूरी ताकत के साथ अपना रिप्रेजेंटेशन के लिए उतने टिकट मांगेंगे, उतनी जगहें मांगेंगे और ये किससे मांगना है, कैसे मांगना है, इस पर हमारी एक बैठक जल्दी होगी और हमें उम्मीद है कि हम सत्ता में अपनी भागीदारी मांग कर रहेंगे और लेकर रहेंगे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।